मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 066 495। सांगलीत अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी तोडफोड केली आहे। सांगलीतील 100 फुटी रोडवर असणाऱ्या कॅफे हंग यॉन यामध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी केला। यावेळी संघटनेकडून कॅफेची तोडफोड करत दगडफेक करण्यात आली। कॅफेमधील साहित्य तोडून टाकण्यात आलं। 2 दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। कॅफे मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागे नहीं, मागे मागे। माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण। मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे। गेले 2 वर्ष झालं आपण हे जे अश्लील चाळे चालतात कॅफेमध्ये त्या विरोधात IG साहेब, परत SP साहेब, त्याच्या आधी आपण गृहमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत। पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे अश्लील चाळे चालू असणारे, म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत। आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा, त्या मुलीचा बळी झाला आहे। म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे 15 तारखेला, म्हणजे परवा दिवशी। या कॅफेमुळं आपल्या सांगलीत असे अजून 4-5 कॅफे चालू आहेत। शिवप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे, गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या वेळेला निवेदन दिले, IG साहेबांना निवेदन दिले, तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत। खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत, यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांना ही 5-5 हजार रुपये दर महिन्याला हप्ता देतात। मग हे पोलिसांच्या मुळं झालंय का? यांच्यामुळे यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती, जे अश्लील चाळे हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे। आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज काय केलं नेमकं तुम्ही? त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असे काही कॅफे सांगलीत चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार। आणि काल जो हा प्रकार झालाय त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सहआरोपी करावं ही श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे। आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो।